एक साधी गोष्ट अशी आहे की आपल्या हातून काम चांगलं घडण्यासाठी आपण एकदम मृत्यूवर विश्वास ठेवला की जगणं सोपं होतं. गोंधळ काय होतो, काही मंडळींना ते कळतच नाहीये की आपण मरणार आहोत. ते एकदा मान्य केलं की जगणं खरंच छान होतं. त्यामुळे आयुष्य इतकं सुखकर झालेलं आहे. म्हणजे हे आपल्या काही पूर्वजांनी, सगळ्यांनी, संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे की सगळं इथंच ठेवून जायचंय, काही घेऊन आलेलो नाही. पण तरी सुद्धा कुठे सुधरत नाही, आपण कुठे वळत नाही. आपण त्या आपल्या वागणुकीत, वर्तनामध्ये ते कधी प्रतीत होत नाही. नाम फाउंडेशन म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, खूप मोठे पुरस्कार मिळाले. नॅशनल आहेत, आपले राज्यस्तरीय आहेत. पण नाममध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यामुळे इतका मोठा पुरस्कार नाही आहे. रात्री झोपताना इतका आनंद असतो. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आलंय, वेलकम केल्यामुळे मग तिकीट काढून आलेल्या माणसाला हसवलेलं नाही आहे. आमचा तळागाळातला जो होता. आणि आता आपण शेतकरी असल्यानंतर माझ्या लक्षात अजून येतं त्या विवंचना किती आहे. आज एवढा जनसमुदाय तुमच्याबरोबर, हे कार्यकर्ते सगळे बरं का, हे केवळ एक गर्दी करायला किंवा आलेली नाही, ते सगळे. कांता आज आवर्जून आला. कांता इतकं छान काम करतोय, मला अगदी आवर्जून सगळे फोटो पाठवतो, सांगतो. कांताराव देशमुख म्हणतात त्यांना, मी त्याला कांताच म्हणतो. आणि मी त्यांना कांताराव म्हटलं की मग त्याला वाईट वाटतं. कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही याच्याशी कोणीही मला, सगळेच मित्र आहेत माझे, सगळ्याच पक्षातले, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातील असतील. माझं नेहमीच असं म्हणणं असतं, कोणीही जो सत्ताधारी असेल आणि विरोधी पक्ष, त्यांचं नातं जीभ आणि दात असं असायला पाहिजे. सत्ताधारी पक्ष म्हणजे दात आणि विरोधी पक्ष म्हणजे जीभ. सत्ताधारी पक्षानं जीभ चावायची नाही, त्यांनी गुण्या गोविंदानी राहायला पाहिजे. काही चुकीचं होत असेल तर ती जिभेची जबाबदारी असते सभ्य भाषेमध्ये त्या दातांना सांगण्याची. आणि हे ज्या दिवशी होईल, मला नेहमीच असं वाईट वाटतं, राजकारणाचा स्तर कसा आहे, काय कोण कसं बोलतो त्याच्यावर बोलण्याची जागा नव्हे, पण ज्या पद्धतीचं पूर्वीचं होतं, तर मी सतत असं आठवायचं का पूर्वी काय होतं, पूर्वी किती छान होतं, आज का नाही छान. त्याच्याबद्दल एक मनामध्ये ती किंतु तो असतोच. आमची वसुंधरा जी आहे ही अनाउन्सर वगैरे नाही आहे बरं का. वसुंधरानी जोशींवर पुस्तक लिहिलेलं आहे. काय नाव पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव शोध अस्वस्थ कल्लोळांचा. शरद जोशींवर पुस्तक. तिचा खूप अतिशय जवळचा संबंध होता. तिच्या पतींचा त्यांच्याशी अतिशय जवळचा. शरद जोशी म्हणजे त्यांच्या कामाची म्हणजे तुलनाच करता येणार नाही कशाशी. अख्खं आयुष्य दिलं त्या माणसाने शेतकऱ्यांसाठी. त्यांचा सहवास लाभून तिने त्यांच्या सहवासामध्ये राहून हे पुस्तक लिहिलेलं आहे. शरद जोशी ते एकदा मला म्हणाली होती की तुमच्याबरोबर राहून मला तुमच्यावर पुस्तक लिहायचं आहे. पासंगाला सुद्धा यांच्या पुरणार नाही आम्ही. दूरवर कुठे त्यांच्या बाजूला सुद्धा जाण्याची आमची लायकी नाही. फार ही मोठी माणसं आहेत. आणि वसुंधरा तू खूप छान लिहितेस, बोलतेच छान, तुला शब्द शोधावे लागत नाहीत. त्याचं कारण आतमध्ये आणि काही किंवा कोणाला इम्प्रेस करायला असं तू करत नाहीस. त्यामुळे तुझं ओघवत आहे सगळं बोलणं, छान बोलतेस. आणि तू आज होतीस हे मला माहिती नव्हतं. मला सांगितलं कोणतरी अनाउन्सर आहे. म्हटलं तिला फक्त सांगा शेरो शायरी वगैरे बोलू नका, आमचे शेतकरी आहेत सगळे, त्यामुळे त्यांना ते काही कळणार नाही. तिला आल्यावर मी बघितल्यानंतर म्हटलं तू आहेस होय. मग तिला काही सांगायची म्हटलं गरज नाही आहे. अतिशय सुंदर माणसं जोडली गेली. काय कोण कुठले कसे काय आलेले आहेत. हा गेला वाटतं, भोसले गेला का?
वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळी माणसं तुम्ही असेच, कारण आता एक इथे चंद्रशेखर कुठं आहेत? चंद्रशेखर जरा वर या. गणेश कुठं आहे? गणेश, चंद्रशेखर बोलो. गणेश बसा जरा तिकडे, तुम्ही तिकडे बसा. बस, मुस्कटीत देईन तिथं. बस बस तिकडं, बस तिकडं, तिथं बस. अरे शेख बस. मल्हार, हां. सुधा, राजू, तुम्ही जरा वर या ना. आणि मला तुमच्याबद्दल मला सांगू दे. आम्ही एकदा त्यावेळी सुरुवात केली होती, त्यावेळी ठरवलं होतं की पहिली 5 वर्ष मी आणि मकरंद, आपण पहिली 5 वर्ष इथे थांबूया. बस रे, बस 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 बस. आणि मग 5 वर्षानंतर नवीन नेतृत्व तुम्ही तयार करत जायचं. आपण तिथे चिकटून नाही बसायचं. आपण मग आशीर्वादासाठी तिथं थांबायचं. काही कुठल्या अडचणी असतील, काय असतील, त्यावेळी त्यांनी विचारलं तर त्यांच्याकडनं या बसा. हे आपले जुने ट्रस्टी सुधाकर, राजू. हो हो, मल्हार येणार नाही स्टेजवर, असो ठीक आहे. तर नवीन नेतृत्व म्हणून आमच्याकडे चंद्रशेखर हा आता स्वतः CA आहे, सगळा कारभार आहे हा चंद्रशेखर पिल्लाई ना रे. हो, चंद्रशेखर पिल्लाई. अण्णावर जाऊ नका, निर्व्यसनी आहे तो. आणि गणेश मल्हार आहे, अजून खूप कार्यकर्ता आहे. गणेश अतिशय प्रामुख्यानं खूप काम करतो. आमच्या क्षिप्रा माथुर आलेले आहेत, राजस्थान त्यांनी सांभाळला. संजय आहे नाईक. आणि आमचा स्टाफ जो आहे इतका कमालीचा स्टाफ आहे, म्हणजे तुमच्या त्या कामाच्या वेळा वगैरे नाही आहे. आमच्या ट्रस्टीना कुठल्याही फॅसिलिटीज नाही आहेत, पैसे नाही, ट्रॅव्हलिंग ह्याचा सुद्धा अलाउन्स नाही आहे. आणि हा माणूस अतिशय विचित्र आहे, काही कोणाला काही देत नाही, 1 रुपया कुठे देत नाही. त्यामुळे मी त्याचा अतिशय आभारी आहे. चंद्या, तू हे सगळं तुम्ही सांभाळाल पुढे याची खात्री आहे. कुठल्याही कारणासाठी आम्ही असलो तर आम्ही आहोतच, काही सांगा तुम्ही. आम्हाला एक चेहरा आहे म्हणून, आम्हाला कुठेतरी जाणं म्हणून तुम्हाला जर घेऊन जायचं असेल तर. पण खऱ्या अर्थानं आमचे जर कोण खांब असतील तर ही मंडळी आहेत आणि खूप छान नियोजन करतात. आमची क्षिप्रा ही अतिशय मोठी लेखिका आहे, जर्नलिस्ट आहे, खूप छान लिहिते, अप्रतिम कवयित्री आहे, फार सुंदर लिहिते. म्हणजे तिच्या खूप कविता मी माझ्या सिनेमामध्ये सुद्धा वापरलेल्या आहेत. फार सुंदर माणसं आपल्याला मिळालीत. आणि वारंवार की हे चुकले सांगणारी माणसं बरोबर असली की फार सोपं जातं. त्यामुळे ही अशी माणसं भेटल्यानंतर, अरे पाटील आलाय सर, काजळे पाटील आलाय, वा छान. राहुल मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरी आहेत हे, ते येऊ शकणार नाही ते सांगताना विचारत नाही ना, अजून तुम्ही फोन करा, ते अजून येतील. अरे म्हटलं तब्येत बरी असती तर ते आलेच असते, आणि उगाच म्हटलं कशाला बोलायचं. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. खूप उशीर झालेला आहे, 1:45 वाजायला आलेले आहेत. सगळ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे की नाही? जेवणाची सोय झालेली आहे ना? हां, आपण सगळेजण. आणि आता आभार कुणाकुणाचे म्हणून मानायचे. आपण कुणावरही उपकार करत नाही, हे लक्षात ठेवा. हे आपली गरज आहे म्हणून आपण करतोय, आणि हे सातत्यानं करतच राहायला पाहिजे. आपल्या कुटुंबापुरतं करतो ना, कुटुंब थोडं विस्तारित करत जायचं. भिंती पाडायला शिकलं ना की फार सोपं होतं, पण त्या चांगल्या कारणासाठी भिंती पाडायच्या असतात. मग आपल्याला तो निसर्ग आपल्याला घरात घेता येतो, त्या निसर्गाची निगा राखावीशी वाटते. आणि हे आता आपण सगळ्यांनी वसा घेतलेला आहे, कधीही न संपणारं काम आहे. त्यामुळे हे तुम्हाला सातत्यानं करतच राहावं लागणार आहे. आमची वय होतील, उद्या तुमची होतील, परवा त्यांची होतील, पण तरीसुद्धा हे न संपणारं काम ते अव्याहतपणे सातत्यानं करत राहणं हे गरजेचं आहे. राजकारणी मंडळी सगळ्यांना बरोबर सगळ्यात, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत राहायला पाहिजे. गावातल्या प्रत्येक माणसाची कोणाशी वितुष्ट नको. सामाजिक कार्य करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता आलं तरच ते खरं काम आहे.
तुम्ही इतके जण आलात, इथे बसलात, हा काही करमणुकीचा कार्यक्रम नव्हे. सुरुवातीला जो गोंधळ होता, आहा, इतका अप्रतिम. तू नव्हताच मागाशी उदय, काय गोंधळ होता. म्हणजे पुलंच्या भाषेत राजकारणी मंडळी सुद्धा असा गोंधळ नाही घालू शकत. इतका सुंदर गोंधळ होता. नाही खरं, पुलंनी म्हटलं, मी नाही. काय त्यांचा आवाज होता, काय पद्धतीनं तुम्ही पाहिलं. पहाडी अगदी अतिशय सुंदर. सॉरी बरं का होतं मी, अरे काय रे, हे बोंडूक समोर आलं ना की मी सुटतो ते. त्यामुळे अतिशय आनंद. पुन्हा तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल उदय, तुझे खरंच अतिशय मनापासून मी आभार एवढ्यासाठी मानतो. चिपळूणच्या वेळी तुझी केलेली मदत आहे त्यावेळी, आणि सातत्य त्यातलं जे आहे, असं नाही ती फक्त कुठेतरी तुला कुठे मतं मिळतील म्हणतो, तुझं ते सातत्य तिथलं हे आहे. हळूहळू तुझे कपडे सुद्धा बदलतील याची मला खात्री आहे. पोट थोडं कमी झाल्यानंतर मग ते बदलेल ते सगळं तुझं. पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच आपण जेवायला बसूया. कशी सोय आहे मला माहिती नाही आहे. हो ना, मला माहिती आहे. पाटील मला आता म्हणाले की जाताना अनाऊन्स करू नका, त्यांनी 25 लाख रुपये डोनेट केले त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामधून. तर ते 25 कमी आहेत. मी त्यांच्याकडनं पुढच्या वेळी दिल्लीला जाईन त्यावेळी खूप घेऊन येईन. आणि आपण ते सातत्यानं हे कामं आपल्याला सातत्यानं करत राहायला पाहिजे, आणि ते आपण करत राहणार आहोत. शपथ घ्यायची की याच्यातून मी कुठेही याच्यामध्ये आपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि पुन्हा मी तुमचा आभारी आहे. खाली वाकून मी तुम्हाला नमस्कार करतो सगळ्यांना. असेच कायम नात्यामध्येच राहा आणि काम छान सर. गणेश, तुम्ही सगळ्याच मंडळींचा मी फार आभारी आहे, आमचा स्टाफचा आभारी आहे. नाम फाउंडेशन तर्फे नानांचा आपण सत्कार घेतो आहोत. उदय सामंत सर, मकरंद नासपुरे आणि चंद्रशेखर सर यांना विनंती आहे, आपण हा जो वुडन मोमेंटो देतो नानांना, तर त्याच्यामध्ये नानांच्या थंब इम्प्रेशन